ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. उद्या जेव्हा मतदान आहे त्यावेळी आज अमोल शिंदेंनी अशा प्रकारे प्रेस घेणं म्हणजेच एक विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पक्षाचे शीर्ष नेत्यांनी ह्या निवडणुकीकडे त्यांच्या दुर्लक्ष केलं. दोन्हीही ज्यांच्यासोबत युती आहे त्या दोन्ही नेत्यांनी कदाचित पक्ष नेतृत्वाला त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एकतर्फी जिंकून येते आणि अशा वेळी निवडणुकी जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी आणि त्याला काय वेळेचं बंधन थोडंच आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही गाठी भेटी घेऊ शकत नाही, हा प्रचार करू शकत नाही, हा भाग वेगळा. अमुक अमुक मराठा समाजाचे, लिंगायत समाजाचे, धनगर समाजांचे तुम्ही नेतृत्व संपवा लागले वगैरे. तर अमोल शिंदेनी लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजाच्या मध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही वेगळे आहेत. सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा येतं राजकीय नेतृत्वामध्ये हा समाजाचा विषय नसून दोन पक्षाचा विषय. देवेंद्र कोठे आमदारांवर त्यांनी आरोप केलेले आहेत. देवेंद्र कोठे आमच्या पक्षाच्या या शहरातील नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे. धडपड म्हणजे पक्षासाठी सर्वात जास्त धडपड आज युवक म्हणून त्यांच्याकडे अपेक्षित आहे आणि ते करायला लागलेत. आणि कधी कधी राजकारणात जो जास्त पळत असतो त्याच्यावर टीकाही होत असते. पण देवेंद्र कोटेंसोबत माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. आमच्या पक्षाचा या शहरातील प्रमुख चेहरा आहे आणि आमचं पूर्ण पाठबळ देवेंद्र कोटेंना असणार आहे. सत्तेतलेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी भाजप पक्षावर, पालकमंत्र्यांवर आणि तसेच पक्षाच्या आमदारांवर आरोप केलेले आहेत. पक्षाचा दबाव वापरला जातोय, पैसे वाटप केले जात आहेत आणि एकंदरीत जातीय राजकारण केले जाते असं देखील आरोप आहे. काय आपलं उत्तर आहे या सगळ्या आरोप? उद्या जेव्हा मतदान आहे त्यावेळी आज अमोल शिंदेंनी अशा प्रकारे प्रेस घेणं म्हणजेच एक विक्टिम कार्ड खेळण्याचा प्रकार आहे. निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात पक्षाचे शीर्ष नेत्यांनी ह्या निवडणुकीकडे त्यांच्या दुर्लक्ष केलं. दोन्हीही ज्यांच्यासोबत युती आहे त्या दोन्ही नेत्यांनी कदाचित पक्ष नेतृत्वाला त्यांच्या शीर्ष नेतृत्वाला लक्षात आलंय की भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एकतर्फी जिंकून येते आणि अशा वेळी अमोल शिंदेनी असा प्रेस घेऊन बोलणं की आमच्या ह्या समाजातील नेतृत्व संपवायला लागलेत, पालकमंत्री एवढे वेळ बसतायत वगैरे वगैरे. मंत्री सोबत आमच्या पक्षाचे नेतेही आहेत. शासन चालवणं, प्रशासन चालवणं ह्याच्यासोबत राजकीय पक्षाचंही ते प्रतिनिधित्व करतात. पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जे जे परिश्रम घेता येईल ते सर्वाधिक परिश्रम आज आपण घेत आहेत हे आपण सगळेजण जाणतात. प्रचाराची मुदत संपल्यावर सुद्धा कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी, बसणं, उठणं, रात्रभर चालणं हे चालणारी निवडणूक आहे. निवडणुकी जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी आणि त्याला काय वेळेचं बंधन थोडंच आहे. निवडणूक आयोगाने सांगितलं की तुम्ही गाठी भेटी घेऊ शकत नाही, हा प्रचार करू शकत नाही, हा भाग वेगळा. अमुक अमुक मराठा समाजाचे, लिंगायत समाजाचे, धनगर समाजांचे तुम्ही नेतृत्व संपवा लागले वगैरे. तर अमोल शिंदेनी लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक समाजाच्या मध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व हे दोन्ही वेगळे आहेत. सामाजिक नेतृत्वाचा भाग वेगळा आहे आणि राजकीय नेतृत्व जेव्हा येतं राजकीय नेतृत्वामध्ये हा समाजाचा विषय नसून दोन पक्षाचा विषय आणि दोन पक्ष जिंकण्यासाठी तिथे उभं असतात. ज्यावेळी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला तर तो समाजाचा पराभव, समाज संपवायला निघाला असं कदापि होऊ शकत नाही. मराठा समाजाचे कित्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या निवडणुकीत सहभागी आहेत. लिंगायत समाजाचे आहेत, धनगर समाज, सगळ्या समाजाचे आहेत. त्यामुळं आपलं पराभव आपण म्हणजे समाज नाही, समाजामध्ये खूप सारे घटक आहेत. पुढचे म्हणजे आमच्या पक्षातील नेतेही हे त्याच समाजाचे आहेत. त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक हाताबाहेर गेल्यानंतर शेवटी विक्टिम कार्ड खेळून काय निवडणूक जिंकता येते का, हा एक केविलवाणा प्रयत्न आमच्या सहयोगी पक्षाचा आहे. आम्ही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी जे निवडणुकीत आरोप आता केले असल्या कुठल्याही आमच्या नेत्यांकडून, आमच्याकडून झालेले नाहीत. हा निवडणूक जिंकण्यासाठी 102 पूर्ण उमेदवार देऊन ताकदीनं निवडणूक लढवणारी भारतीय जनता पार्टी एकमेव पार्टी आहे. त्यामुळं आदरणीय आमच्या सहयोगी आमदार देवेंद्र कोटेंवर आरोप करणं पालकमंत्र्यांना हे हास्यास्पद आहे. ही निवडणूक ह्यांच्या हातून गेल्याचं हे चित्र पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे आणि अशा वेळी शेवटचं एक
विक्टीम कार्ड घेऊन पदरात काय पडेल का याचा प्रयत्न अमोल शिंदेचा आहे. पण सोलापूरकर याची निश्चित दखल घेतलेली आहेत आणि भारतीय जनता पार्टी चांगल्या मताने निवडून येईल याची खात्री आहे. पैसे पक्षातल्या आमदारांनी आज सकाळी त्यांना सिद्धरामेश्वरच्या मंदिरात घेऊन त्यांची पूजा केली. सिद्धरामेश्वराच्या मंदिरात कोणी कोणासोबत गेलं ह्याची मला माहिती नाही. आणि समजा गेले असतील तर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात राजकीय जोडे बाहेर ठेवून आपण सगळेजण जात असतो. एखादा आमच्या सहयोगी पक्ष विरोधी पक्ष कुणी सोबत जर मंदिरात आला तर मंदिर सिद्धरामेश्वरांच्या चरणी ही सगळे एक आहेत. तिथं का राजकीय अजेंडा घेऊन कोणी जात नाही. त्यामुळे एकतरी मला गेलेलं माहिती नाही. समजा गेले असतील तर त्यात गैर काय आहे. आहे असं वाटत काय नाही का दादा? एकाच आमदारावर शिवसेनेचा रोष आहे असं वाटत नाही का? देवेंद्र कोठे आमदारांवर त्यांनी आरोप केलेले आहेत. देवेंद्र कोठे आमच्या पक्षाच्या या शहरातील नेतृत्व आहे, युवा नेतृत्व आहे. धडपड म्हणजे पक्षासाठी सर्वात जास्त धडपड आज युवक म्हणून त्यांच्याकडे अपेक्षित आहे आणि ते करायला लागलेत. आणि कधी कधी राजकारणात जो जास्त पळत असतो त्याच्यावर टीकाही होत असते. पण देवेंद्र कोठेंसोबत माननीय मुख्यमंत्री, माननीय पालकमंत्री आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. आमच्या पक्षाचा या शहरातील प्रमुख चेहरा आहे आणि आमचं पूर्ण पाठबळ देवेंद्र कोठेंना असणार आहे. दादा, विजय देशमुख, सुभाष देशमुख हे तुमच्या बरोबर दिसत नाहीत. अरे रोज आहेत बाबा पालकमंत्री. काल तर सभेत सुद्धा होते ना. थोडस दादा, खरं तर काँग्रेसने एक आरोप केलेला आहे की भाजपच्या उमेदवारांचा मुलगा जो आहे तो पैसे वाटप करतोय असा एक आरोप आहे. काय नक्की आपल्यापर्यंत आता निवडणुका जसे उद्या मतदान आले तर रोज उठून असे काहीतरी चर्चा व्हायला लागली. यांनी वाटताना सापडलं आणि त्यांनी सापडलं. आता पालकमंत्रीच वाटायला लागले. पालकमंत्री आतवर बसून फिरायला लागले ज्यावेळी तुम्ही बोलायला लागले. त्यावेळी उमेदवारांचा मुलावर सहजिक बोलणार. पण अशा गोष्टीला निरर्थक आहेत. त्याला काय उत्तर देणं गरजेचंही नाही. आणि अशा गोष्टी ह्या प्लांट करायच्याच असतात. निवडणुका जिंकण्यासाठी ते करायला लागलेत. अटक होण्याची भीती वाटते असताच म्हणून ह्या संविधानावर हा राज्य, हा देश चालतो. असंच जर कुणालाही अटक करता आलं ना तर काही देशात निवडणुका झाल्या नसते. आपल्याकडे कोर्ट आहे, सिस्टम आहे. एखादी चूक आपण करायची आणि आपला कार्यकर्ता सापडला की मग परत तोच नेहमी सारखा व्हिक्टीम कार्ड खेळायचा प्रकार आहे. असं अजिबात नाही. ही निवडणूक पूर्णपणे चांगल्या वातावरणात पार पडत आहेत आणि आम्ही आमच्या विकास कामावर निवडणुकीचा अजेंडा म्हणून वापरत आहोत. बाकी दुसऱ्या कुठल्याही अजेंडावर आम्ही काम करत. धन्यवाद.